रामचंद्र घाबरला, भीत मामांच्या जवळ गेल्याबरोबर मामाने जवळ घेतलं, सांगितले, रामचंद्रा जा लेकरा घरी जा, येता सांगपणे तुझं लग्न होणार आहे. सुखाचा संसार प्रपंच चालू असताना तुझ्या संसार प्रपंच वेलीवरती तुला 2 मुलंही होतील. काळ लोटला जाईल. सुखाचा संसार प्रपंच चालू असताना येम राजा तुझ्या घराच्या पाठीमागं धाव घेणार आहे. काळ तुझ्या घराच्या पाठीमागं लागणार आहे. त्या काळामध्ये मी समाधी घेईन, परंतु भिवू नकोस, घाबरू नकोस. त्या प्रसंगातून तुला मी वाचूनच नेईन. पण रामचंद्रा, समाधी घेतल्यानंतर 6 वर्षानं तुझी माझी भेट होईल. त्यावेळेला मी तुला ओळखेन, पण तू मला ओळखणार नाहीस. नारळ भंडारा वाट तिच्या पैसे दिले. रामचंद्र घरी गेला. काळ लोटला गेला. यथा सांगपणे लग्न झालं. नाव तिचं भागीरथी बाई. सुखाचा संसार प्रपंचात चालू झाला. संसार प्रपंचात रममान झाला. आनंदी होता. 2 मुलंही झाली. काळ लोटला गेला. सुखाचा संसार प्रपंचात चालू असताना भागीरथी मावशीचा दवाखाना चालू झाला. निदान कुठं होईना. 66ला मामाने समाधी घेतली आणि भागीरथी मावशीचं रिपोर्ट आलं, कॅन्सर बळावत गेला. संकेश्वर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरने काही तासाची मुदत दिली. नाही जगू शकणार. दवाखान्यामध्ये पै पाहुणे येऊन जाऊन बघून जावं लागले. घटका जवळ येत होत्या. रामचंद्र सार मंडपची 2 मुलं आईच्या उषा पैशाला डोळ्यातून अश्रू ढाळत सारखी ये जा करतायत. मालक रामचंद्र सार मंडप पत्नीच्या उशाला असा गुडघ्यात मुडकं घालून ढसा रडतो. डोळ्यातून पाणी काढतोय. मुलं रडतायत. पाहुणे येतात, बघून जातायत. क्षण जवळ येत होता. त्याच वेळेला आजूबाजूचे पेशंट म्हणायची, अहो असं काय करताय, असं काय झालं, डॉक्टर काहीतरी करतील. प्रसंग बाका होता. क्षण जवळ येत असताना मुलांचा रडण्याचा आवाज. त्याच वेळेला अचानकपणे वेश बदलून तेच रूप तसंच धोतर बाळू मामा संकेश्वर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आले. अरे काय रडताय रे? बाकीच्या पेशंटला त्रास होत नाही का? आणि हिला काय झाले? तुम्ही काय रडताय? बाकीच्या पेशंटला त्रास तुम्हाला समजत नाही का? आणि तो उशाला कोण बसताय रे? रामचंद्र सालमड हात केला ह्या भगवंतानं, देवानं. आणि तो मुंडकी घालून कोण बसलाय आणि काय झालं रे हिला? तुम्ही शांत बसा. एवढं बोलून संकेश्वर हॉस्पिटल मामा बाहेर जातील. त्याच वेळेला क्षणार्धात भागीरथी मावशी वाटून उठून बसली. पिवळा जरत भंडारा उशाला बघितल्याबरोबर रामचंद्र साल मंडपच्या डोक्यात आलं. मामा मामा करत आक्रोश करत हॉस्पिटलच्या बाहेर पडला. पण मामा कुठं दिसणार. तीच भागीरथी रामचंद्र साल मंडप देवानं समाधी घेतल्यानंतर 6 वर्षाने कॅन्सर मुक्त केली. ते कुटुंब मंडळी आज हयात आहे, जिवंत आहे. काय असेल आधी काय? काळ लोटला गेला. काळ लोटला गेला. मामा लिंगापुरात आल्याबरोबर रेंदाळ गावचं कुटुंब, विठोबा पुजारी, धनगर समाज 100-200 मेंढर काबाड कष्ट करायचा. एका सांग त्याचं लग्न झालं. स्वरूप गुणवान अशी लग्न पत्नी पदरात पडली. संसार प्रपंच सुखाचा चालू होता. आनंदी वातावरणात